नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे SMJ मॅथ्स यूट्यूब चॅनलवरती. आपण MST CET 2026 याची सिरीज चालू केलेली आहे. याच्यामध्ये आपण पाठीमागल्या 2025 इयरचे MCQ आपण इथं सॉल्व्ह करून देत आहोत. इथं आजचा टॉपिक आहे आपला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. याच्या आधी आपण लास्ट लेक्चरला डेरिव्हेटिव्ह या टॉपिक्सवरती MCQ बघितलेले आहे आणि पेपर 1चे पण आपण काही 4 टॉपिक्स याच्यावरती MCQ आपण बघितलेले आहे. जर तुम्ही अजून पाहिले नसेल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला जाऊन व्हिजिट करून बाकीचे व्हिडिओही पहा. ठीक आहे. आणि आज आपण आता याचा पहिला MCQ बघतोय. द फंक्शन ऑफ f ऑफ x x into x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इन्क्रीजिंग इन द सेट आणि ऑप्शन 4 दिलेले आहे. ठीक आहे, बघूया आपण. फर्स्ट सुरुवातीला देताना त्यांनी सांगितले फंक्शन f ऑफ x हे तुमचं कसलं फंक्शन आहे, इन्क्रीजिंग फंक्शन आहे. म्हणजेच फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण बघितलेलं आहे ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये. फर्स्ट दिलेलं फंक्शन ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे आपल्याला. f ऑफ x इज इक्वल टू काय दिलेलं आहे बघा, x इंटू ब्रॅकेटमध्ये x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेटचा स्क्वेअर दिला हे आपण एक्सपान्शन करू शकतो. म्हणजेच येणार आहे काय बघा, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे तर x चा स्क्वेअर आणि x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर हे दोन्ही सेपरेटली आहे. हा झाला तुमचा f ऑफ x. आपल्याला फंक्शन इन्क्रीजिंग आहे, याचा अर्थ इन्क्रीजिंग कधी असते, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तुमचा ग्रेटर दॅन 0 असेल तर. म्हणजे या फंक्शनचा आपण दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या दोन्ही बाजूचा विथ रिस्पेक्ट टू x. आणि डेरिव्हेटिव्ह साठी आता मी d/dx न लिहिता f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f' च यूज करतो. म्हणजे f' इज इक्वल टू आणि RHS चा डेरिव्हेटिव्ह काढताना दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे तर आपल्याला इथं प्रोडक्ट रूल अप्लाय केला पाहिजे. प्रोडक्ट रूल काय असते, फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्या, सेकंड टर्म ॲज इट इज घ्या, प्लस फर्स्ट टर्म ॲज इट इज घ्या, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्या. ठीक आहे. मी x² चा डेरिव्हेटिव्ह काय असते बघा 2x, सेकंड टर्म ॲज इट इज घ्या x मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, प्लस द फर्स्ट टर्म टेक ॲज इट इज इनटू सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह असेल x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअरचा 2 इंटू x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू 1 इंटू x चा 1 असेल 2 चा 0, त्यामुळे तो डबल फाइंड करायची गरज नाहीये. आता इथे सरळ सरळ दिसतंय 2x आणि x मायनस 2, 2x आणि x मायनस 2 कॉमन दिसते तर ते आपण कॉमन काढलं तरी चालेल. म्हणजे 2x इंटू x मायनस 2, हा 2x पण कॉमन आलेला आहे, x मायनस 2 पण कॉमन आलेला आहे, तर इथे किती राहणार आहे बघा, या टर्म मध्ये फक्त x मायनस 2 आहे. याच्यातला 2x कॉमन आला, x मायनस 2 पूर्ण ब्रॅकेट बाहेर आला म्हणजे इथं फक्त x राहणार आहे. आणि जर ब्रॅकेट कॅन्सल केला तर म्हणजे आतमध्ये येते बघा काय 2x इंटू x मायनस 2 आणि ब्रॅकेट मध्ये 2x x मायनस 2 प्लस x प्लस x 2x मायनस 2. या दोघातून पण 2 कॉमन काढून इथं आपण मल्टिप्लाय करूया म्हणजे येते बघा किती 4x इंटू इथं राहील 2 कॉमन आला की x मायनस 1 आणि हा ॲज इट इज घ्या x मायनस 2. हा आला आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आणि आता जस्ट आपण जसं सांगितलं तसं फर्स्ट दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग कधी असतं, सिन्स f ऑफ x इज इन्क्रीजिंग फंक्शन. फंक्शन काय आहे बघा, इन्क्रीजिंग आहे. इन्क्रीजिंग आहे याचा अर्थ काय झाला, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तुमचा ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 आहे. आता इक्वल टू घ्यायची गरज नाही, स्ट्रिक्टली काय मेन्शन केलेलं आहे तरी फक्त इन्क्रीजिंग म्हटलेलं आहे तरी आपण स्ट्रिक्टली घेतलेलं आहे. ऑप्शन मध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला ओपन इंटरवल दिसेल. ओपन इंटरवल म्हणजे राऊंड ब्रॅकेट आहे, त्यामुळे फक्त स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन घेतलं तरी आपल्याला सफिशियंट आहे. आता f' स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे f' काय आहे बघा, हे सर्व फंक्शन आहे. म्हणजे मी आहे असं लिहून घेतो 4x इंटू x मायनस 1 इंटू x मायनस 2 ग्रेटर दॅन 0. हा 4 पण आपण डिवाइड केला तरी चालते म्हणजे राहतील फक्त आपले फॅक्टर्स x इंटू x मायनस 1 x मायनस 2 ग्रेटर दॅन 0. जरी हे आता इनइक्वालिटी जरी असेल तरी आपण इक्वल टू कन्सिडर करून जरी सॉल्व्ह केले असते तर आपल्याला रूट्स काय काय मिळाले असते बघा. जरी इक्वल टू 0 असतं तर x इक्वल टू 0 मिळाला असता, x मायनस 1 इक्वल 0 म्हणजे x इक्वल टू 1 मिळाला असता आणि x मायनस 2 इक्वल टू 0 म्हणजे x इक्वल टू 2 मिळाला असता. आपलं काम आहे रूट्स फाइंड करणं. लक्षात ठेवा, इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग फंक्शन आहे तेव्हा आपल्याला लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 घ्यायचं आहे. तेवढ्यासाठी आपल्याला दिलेल्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढा, फॅक्टर्स फाइंड करा आणि त्याच्यानंतर ते इक्वल टू 0 करून रूट्स काढा. आणि याच्यानंतर आपल्याला चेक करायचं या तिघांच्या मध्ये कुठं आपण कोणत्या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळणार. याच्यासाठी दुसरी एक मेथड आहे, कोणती, साइन स्कीम मेथड म्हणतात त्याला. काय साइन स्कीम मेथड आहे बघा, रिअल लाईन ड्रॉ करायची आपली, जशी इकडे मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी असतात रिअल नंबर लाईन वरती. ठीक आहे. नेक्स्ट 0च्या लेफ्ट साइडला तुमचे निगेटिव्ह असतात, 0च्या राईट साइडला पॉझिटिव्ह असतात. तर काय करायचं, रिअल नंबर लाईन ड्रॉ करायचे, त्याच्यावरती हे रूट्स आपल्याला तिथे दाखवायचे. कोणकोणते आहेत बघा, 0 1 आणि 2. म्हणजे पहिला रूट 0 आहे, त्याच्या राईट साइडला 1 असणार आहे आणि त्याच्या राईट साइडला 2 असणार आहे. अप्रॉक्सिमेट पोझिशन घ्यायचे पण सिक्वेन्स सेम असला पाहिजे. 2 हा सगळ्यात राईट साइडला.
आणि हे रूट्स घेतल्यानंतर मग आपल्याला एक काम करायचं, काय करायचं बघा, साइन स्क्वेअर मेथडनुसार जो सर्वात राईट साइडचा रूट आहे त्याच्या राईट साइडला प्लस साइन द्यायचं आणि तिथून इकडे येताना तो नंबर क्रॉस करताना नेहमी साइन चेंज करत चला. प्लसचा मायनस होईल, नेक्स्ट मायनसचा प्लस होईल आणि प्लसचा मायनस होईल. हे कधी करायचं असतं, जेव्हा सर्वांची पॉवर 1 असते तेव्हा किंवा ऑड नंबर असते तेव्हा नेहमी साइन काय करायचं, चेंज करायचं. जेव्हा फंक्शन ग्रेटर दॅन 0 असते तेव्हा तुमचा आन्सर म्हणजे जिथं प्लस आहे ज्या इंटरवलमध्ये तेवढंच तुमचा आन्सर आहे. म्हणजे एक 0 to 1 आणि दुसरा 2 to इन्फिनिटी इकडे अप टू आहे. म्हणजे तुमचा येणार आहे काय बघा, x बिलॉंग्स टू, पहिला आन्सर असणार आहे तुमचं 0 to 1, दोन्ही पण ओपनच आहे कारण आपण स्ट्रिक्टली घेतलेला आहे. आणि युनियन दुसरा आहे 2 to इन्फिनिटी. ठीक आहे, हे तुमचं आन्सर असेल. चेक करा, जिथं प्लस साइन आहे त्या इंटरवल मधलं म्हणजे तो इंटरवलच आपला आन्सर असणार आहे. कधी ग्रेटर दॅन 0 असेल. लेस दॅन 0 असेल तर आपण काय घेतलं असतं, जिथं मायनस व्हॅल्यू आहे तो घेतला असता. याला आपण साइन स्क्वेअर मेथड म्हणतो, जे आपल्याला या टॉपिक मध्ये या पॉइंट मध्ये इम्पॉर्टंट. चेक करा बघा, तुम्हाला याच पद्धतीने सॉल्व्ह केलं का आन्सर मिळते का. आपल्या ऑप्शन मध्ये चेक करा, हे ऑप्शन आहे कोणता, लास्ट ऑप्शन आहे, म्हणजे हा आपला ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, नेहमी एमसीक्यू सॉल्व्ह करताना आपण सॉल्व्ह केलेले एकदा चेक करा आणि तेच परत न बघता सॉल्व्ह करण्याचं प्रॅक्टिस करा, की जेणेकरून तुमचं या टाईपचं चांगलं प्रॅक्टिस. ठीक आहे, पुढचा एमसीक्यू बघूया आपण. बघा चेक करा, x इक्वल टू 0 1 2, आता जसं म्हटलं तसे 0 to 1 पॉझिटिव्ह इंटरवल मध्ये आपला आन्सर असणार आहे 0 to 1 आणि दुसरं 2 to इन्फिनिटी. ते आता दिसत नव्हतं आपल्याला खाली गेलेलं म्हणून मी ते थोडं चेक केलं. बघा आपला दुसरा एमसीक्यू आहे. द इक्वेशन ऑफ टॅन्जेंट टू द कर्व y इक्वल टू b into e raised to minus x upon a at the point where it crosses y axis is. म्हणजे काय विचारले, इक्वेशन ऑफ टॅन्जेंट विचारले टू द कर्व, कुठं, ऍट द पॉइंट, कुठं, जिथं y axis ला तुम्हाला कर्व हा दिलेला क्रॉस करतोय तिथं. फर्स्ट सांगितलं काय, कर्व क्रॉसेस द y axis, म्हणजे सुरुवातीलाच मी सरळ सरळ लिहितो, कर्व काय करतोय, दिलेला हा कर्व तुमचा y axis ला कर्व काय करतोय, कट करतोय, y ऍक्सिस ला कट करतोय. याचा अर्थ y ऍक्सिस वरती कोणता पॉइंट, x चा इंटरसेक्टिंग पॉइंट काय असणार आहे, आपल्याला माहिती आहे y ऍक्सिस वरती x इक्वल टू 0 असतो आणि x इक्वल टू जर 0 आपण दिलेल्या इक्वेशन मध्ये ठेवला इन कर्व, कोणता आहे बघा कर्व, y इक्वल टू b into e raised to minus x upon a. का सांगताना सांगितलं कर्व हा y ऍक्सिस ला क्रॉस करतोय आणि y ऍक्सिस वरती x चा कोऑर्डिनेट 0 असतो, त्यामुळे आपण x चा कोऑर्डिनेट याच्यामध्ये ठेवूया आणि y चा कोऑर्डिनेट फाइंड करूया. म्हणजेच मिळते काय बघा, जर आपण याच्यामध्ये x 0 ठेवला तर e raised to 0 1 असते, म्हणजेच आपल्याला मिळणार आहे y इक्वल टू b. म्हणजेच तुमचे दिलेला कर्व हा y ऍक्सिस ला कोणत्या पॉइंट मध्ये कर्व कट करतोय बघा, कर्व passes through the point x कोऑर्डिनेट काय आहे बघा 0 and y कोऑर्डिनेट b आहे. म्हणजे या पॉइंट मधून जाणाऱ्या कर्व साठीचा टॅन्जेंट फाइंड करायचं, टॅन्जेंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं. मग याच्यासाठी आपल्याला टॅन्जेंटचं इक्वेशन म्हणजे याच्यासाठी आधी स्लोप फाइंड केला पाहिजे. मग स्लोप फाइंड करण्यासाठी आपल्याला कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. काय दिले बघा, लेट y is equal to b into e raised to minus x upon a. आणि याचा स्लोप फाइंड करायचा, आपण याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया, म्हणजे dy by dx. दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्या. b हा तर काय कॉन्स्टंटच आहे आणि e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x च असतो, म्हणजे e raised to minus x upon a as it is असेल. पण हा e raised to x झाला minus x upon a चा x चा 1 असेल, त्यामुळे इनटू minus 1 upon a as it is. म्हणजे तुम्हाला मिळते काय बघा, मायनस b अपॉन a इंटू e raised to minus x upon a. हा मिळाला डेरिव्हेटिव्ह. पण आपल्याला याचा स्लोप काढायचा आहे कोणत्या पॉइंट साठी, 0, b साठी. म्हणजे याच्यामध्येच ठेवूया आपण, काय असेल बघा, ऍट x, y is equal to 0, b dy by dx is equal to कोणता, ऍट 0, b साठी. म्हणजे वाईट्स बघा, x च्या सर्व ठिकाणी 0 ठेवा, y च्या ठिकाणी b ठेवा. y कुठे नाही यायचं, 0 ठेवला कॅन्सल येणार आहे तुमचं मायनस b अपॉन a. हा स्लोप आहे, आपण त्याला m म्हणूया. ठीक आहे, आणि मग बघा आपल्याला काय फाइंड करायचं सांगितलंय, इक्वेशन ऑफ टॅन्जेंट, इक्वेशन ऑफ टॅन्जेंट. ठीक आहे, पासिंग थ्रू, कोणत्या पॉइंट मधून पास होतोय, पासिंग थ्रू
पॉईंट दिलेला आहे आपल्याला 0, b हा मिळालेला आहे अँड हॅव्हिंग स्लोप काय असेल बघा, स्लोप m इक्वल टू आपण फाइंड केला -b अपॉन a इज. फर्स्ट आपण इक्वेशन लिहूया. काय असतं बघा इक्वेशन ऑफ टॅन्जंटचं किंवा इक्वेशन ऑफ लाईनचं, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. म्हणजेच y मायनस y1 किती आहे बघा आपला, y1 म्हणजे b आहे इज इक्वल टू x म्हणजे मायनस b अपॉन a आलेला आहे आणि x मायनस 0. म्हणजे जे सॉल्व केलं तर आपल्याला मिळते काय बघा, a ना तुम्ही इकडे आणून मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला मिळेल ay मायनस ab इज इक्वल टू b ना मल्टिप्लाय करा मायनस bx. ठीक आहे. आणि हेच तुम्ही इकडे LHS ला आणा म्हणजेच येते काय बघा प्लस मिळेल तुम्हाला. म्हणजे मी इकडे साइडला इक्वेशन लिहितो बघा, हा मायनस bx इकडे LHS ला आला की प्लस येणार आहे म्हणजे येतोय काय बघा bx xb प्लस ay इज इक्वल टू ab. आणि ab ने दोन्ही साइडला डिवाइड करा म्हणजे येतोय काय बघा x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. हे झालं तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टॅन्जंट. चेक करा काय काय केलेलं आहे आपण. फर्स्ट y ऍक्सिस वरचा x चा कोऑर्डिनेट 0 असतो तो सबस्टिट्यूट केला, y कोऑर्डिनेट फाइंड केलेला आहे. नेक्स्ट त्याच्यामुळे आपल्याला तो कोऑर्डिनेट मिळाला ज्या पॉइंट मधून आपला कर्व पास होते किंवा ज्या पॉइंट मधून आपल्याला टॅन्जंट ड्रॉ करायचे. त्या टॅन्जंटचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी आधी आपण टॅन्जंटचा स्लोप घेतला, कसा दिलेल्या कर्वचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला, तोच पॉइंट ठेवला ज्या पॉइंट साठी आपल्याला फाइंड करायचा आहे तो मिळाला स्लोप. आणि मग त्याच्यावरून आपल्याला इक्वेशनचा स्लोप मिळाला आहे, पॉइंट मिळालेला आहे, स्लोप मिळालेला आहे, पॉइंट मिळालेला आहे. स्लोप पॉइंट फॉर्म नुसार आपण इक्वेशन ऑफ टॅन्जंट फाइंड करू शकतो. आणि इथं आपण स्लोप आणि ठेवलेलं आहे. इक्वेशन काय आलं बघा x अपॉन a प्लस, याच इथंच ठेवला असं तरी चाललं असं पण असा कुठं ऑप्शन नाहीये आणि म्हणून मी याला काय केलेलं आहे ab ने सगळं डिवाइड केला तर मिळते काय x अपॉन a प्लस y अपॉन b. म्हणजे आपला ऑप्शन डी हा करेक्ट आहे. ठीक आहे. चेक करा बघा तुम्हाला समजले का. समजलं असेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर बाकीच्या तुमच्या विद्यार्थी मित्रांना बाकीचे पण जे जे आपल्याला सीईटीची एक्झाम देणार आहे त्या सर्वांना शेअर करा की जेणेकरून जास्तीत जास्त सर्वांना याचा फायदा होईल. ठीक आहे. आणि लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा सर्व मित्रांना की जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी याच्या अपडेट मिळत राहतील. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढचा एक MCQ बघूया बघा.